नवी मुंबई में सड़कों के निर्माण पर भ्रष्टाचार। क्या तत्कालीन शहर अभियंता संजय देसाई का मनपा अभियंता विभाग पर अब भी है नियंत्रण? प्रशासन काल से अभियंता विभाग क्यों कहलाया गया भ्रष्ट विभाग? ये वो सवाल है जो अब नवी मुंबई के हर गलियारे में गूंजने लगे हैं। गड्ढा मुक्त नवी मुंबई शहर के बड़े बड़े दावे करने वाली नवी मुंबई महानगर पालिका का यही दावा अब फिर एक बार खोखला साबित हो चुका है। कुछ महीनों पहले नवी मुंबई मनपा के तत्कालीन मुख्य शहर अभियंता के रहते इन सड़कों का डामरीकरण किया गया था, मगर कुछ दिनों तक ही तेज बारिश ने सड़कों के निर्माण में इस्तेमाल किए गए घटिया दर्जे के माल ने इन सड़कों के नाम पर किए गए भ्रष्टाचार को ही उजागर कर दिया। प्लानिंग सिटी और स्मार्ट सिटी कही जाने वाली नवी मुंबई के कई हिस्सों में सड़कों की बदहाल अवस्था और ऊपर से गड्ढे अब फिर से कई दुर्घटनाओं को आमंत्रण देने के अलावा अभियंता विभाग के काम की पोल खोल कर चुके हैं। मनपा की तिजोरी से करोड़ों रुपए खर्च कर प्रशासन ने शहर में सड़कों के डामरीकरण के अलावा चौकों के कंक्रीटीकरण को अंजाम दिया था, मगर कुछ दिनों पूर्व नवी मुंबई में हुई मूसलाधार और तेज बारिश ने मनपा के इसी अभियंता विभाग के काली करतूतों को सामने ला खड़ा कर दिया। बावजूद जनता के नुमाइंदे बनकर बार बार मनपा मुख्यालय जाने वाले शहर के नेता भी आखिर सड़कों की इन बदहाल हालत को लेकर क्यों चुप है? सूत्रों की माने तो मनपा मुख्यालय के अभियंता विभाग पर अब भी तत्कालीन मुख्य शहर अभियंता संजय देसाई का नियंत्रण है और मौजूदा शहर अभियंता शिरीष अरद्वार केवल एक रबर स्टैंप है, ऐसी चर्चा भी जोरों पर है। महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेस के उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे ने भी तत्कालीन शहर अभियंता संजय देसाई पर सड़कों की इन बदहाल अवस्था को लेकर उन पर जमकर हल्ला बोल किया। हे बघा, नवी मुंबई महानगरपालिकेने बजेटमध्ये देखील जे आहे खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी तरतूद दरवर्षी करते, परंतु दुर्दैवाने जे आहे आपल्याला बघाल की काही ठिकाणी काँक्रिटीकरण झालेलं आहे आणि काही ठिकाणी जे आहे अजूनपर्यंत त्या ठिकाणी जे आहे रस्ते जे आहेत ते डांबरीकरण आहेत आणि डांबरीकरण देखील जे आहेत व्यवस्थित क्वालिटीचे केले जात नाही। त्याला जबाबदार जे आहेत ते नवी मुंबई महानगरपालिकेचे जे स्थापत्य विभागाचे जे अधिकारी आहेत तेच आहेत आणि गावठण असेल किंवा मग शहरी भागामध्ये आपण बघाल स्लममध्ये असेल काही ठिकाणी काँक्रीट झालेलं आहे, परंतु काही ठिकाणी अजूनही जे आहे काँक्रिटीकरण गरजेचं आहे। माझी नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाला विनंती आहे की आपण तात्काळ जे आहे योग्य ते उपाययोजना रस्त्यांसंदर्भात करावे, कारण अनेक ठिकाणी आपण बघाल की वाशी असेल किंवा ऐरोली टोलच्या आसपासचा भोवतीचा जो रस्ता आहे तो देखील त्याच्यामध्ये जे आहे ते पूर्ण खड्डेमय झालेला आहे। तर अशा ठिकाणी MSRDC असेल किंवा मग योग्य तो प्राधिकरण जो असेल MMRD असेल किंवा महापालिका असेल यांनी एक संयुक्त बैठक घेऊन ज्या ज्या ठिकाणी असे खड्डे पडलेले आहेत त्या ठिकाणी योग्य नियोजन करून चांगले रस्ते जे आहेत आपल्या नवी मुंबई शहरातील नागरिकांना द्यावे असे मी या ठिकाणी आवाहन करतो। मला वाटतं सिटी इंजिनियर जे होते संजय देसाई होते यांनी खूप मोठे भ्रष्टाचार जे आहेत ते नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये केलेले आहेत। सिव्हिल विभागामध्ये तर अतिशय त्यांनी धुमाकूळच घातला होता। आताही आपल्याला माहीत असेल की आचारसंहितेच्या काळामध्ये देखील खूप मोठमोठे टेंडर्स त्या ठिकाणी जे आहेत ते काढले जात होते आणि ते आचारसंहिता भंगाचा त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करावा असं जे आहे आपले कोकण विभागाचे जे आयुक्त होते त्यांनी देखील आदेश दिले होते आणि एकंदरीत काँग्रेस जो आहे या विषयाला घेऊन भ्रष्टाचार जो झालेला आहे ते नक्कीच येणाऱ्या काळामध्ये जे आहे ते उघड करण्याचं काम करणार आहे 100%। कारण दाखवण्याची जी गोष्ट असते ती वेगळी असते आणि प्रत्यक्षात जर आपण बघाल की रस्ते काँक्रीटचे पण मी तुम्हाला सांगू इच्छितो काँक्रीट रस्ते बरेच झालेले आहेत, पण अनेक ठिकाणी जे आहेत लो क्वालिटीचे काँक्रिटीकरण मटेरियल जो आहे तो वापरण्यात आलेला आहे। अनेक ठिकाणी काँक्रीटला भेगा देखील पडलेल्या आहेत। तर अशी सगळी परिस्थिती जी आहे संपूर्ण नवी मुंबई शहरामध्ये आणि याला संपूर्ण जबाबदार जे आहेत ते संजय देसाई जे सिटी इंजिनियर आहेत तेच आहेत। ब्युरो इनपुट EW नेटवर्क।